आपल्याला विचार दिला, ज्यांनी आचार दिला, ज्यांनी बळ दिलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रांतीची ज्योत आपल्यामध्ये पसरवली, त्या वसंतराव नाईक साहेबांना आपण कधीच विसरू शकत नाही। आणि म्हणून आज आपल्याला माहितीये सरकारच्या माध्यमातून आपण वनारटी सुरू केलेली आहे, त्या माध्यमातून आमच्या बंजारा समाजाला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण देतो। आज तांड्यांना त्या ठिकाणी महसुली गावांचा दर्जा दिलाय, तांड्यांमध्ये ग्रामपंचायती आपण तयार केल्या आहेत, सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना आपण सुरू केलेली आहे। या सगळ्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच आहे की हा बंजारा समाज जो एकेकाचा समृद्ध समाज होता, काळाच्या या सगळ्या अत्याचारांमध्ये जो समाज कुठेतरी मागे राहिला, आता त्या समाजाला पुन्हा एकदा तेच गतवैभव आपल्याला द्यायचं आहे। आणि हे गतवैभव जर द्यायचं असेल तर सेवालाल महाराज यांचं कार्य लक्षात ठेवावं लागेल आणि वसंतराव नाईकांची प्रेरणा ही आपल्या ठाई आपल्याला घ्यावी लागेल। ही प्रेरणा जर असली तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी हे कार्य करता येईल। आणि म्हणून मी या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी याकरता प्रयत्न केला त्या सगळ्यांचं, आमच्या लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये आपले भागवत कराड जी असतील, संजय शिरसाट जी असतील, अतुल सावे जी असतील, घोडिले जी असतील, या सगळ्या मंडळी मंचावरच्या मंडळींनी आपल्या या संपूर्ण जी संस्था आहे त्या संस्थेच्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी याकरता प्रयत्न केला त्यांचं अभिनंदन करतो। आपले जी श्रीकांत यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो, महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो। आणि शिरसाट साहेबांना जाता जाता एवढंच सांगतो, शिरसाट साहेब काळजी करू नका, छत्रपती संभाजीनगर हे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, त्यामुळे याला कधीच काही कमी पडू देणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो। आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल।